स्वर टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नादब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाचा विसर पाडायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. आणि हे भजन आपल्या प्रत्येकाच्या, मग ते भजन असो, नमन असो, दशावतार असो, झाकडी नृत्य असो, हे प्रत्येक आपल्या कोकणी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवते, लक्षात ठेवा. हॅलो, माझ्या माईकची जरा मॉनिटरला लेवल हवी आहे. आपल्या कोकणची परंपरा आपल्या या मुंबापुरीमध्ये आपण प्रामाणिकपणे सांभाळताय. मनापासून तुम्हा सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक होतोय. बुवांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सदा हसत खेळत राहणारी बुवा. कधीही ते चिडून कार्यक्रम करत नाही. फक्त कधीतरी मधीच आपलो झोमला तर काहीतरी उलट्या सुलट्या ह्यांनी बोलले तर, पण मनात त्यांच्या कधी वाईट नाही. मनोरंजन हेच भजन आणि भजन हेच मनोरंजन त्यांनी प्रत्येकाच्या मनावर बिंबवलेलं आहे. त्यानंतर हरिनाम जो आहे ते प्रामाणिकपणे गेली 10-12 वर्ष ते सांभाळतायत. आणि कॉमेडीचे बुवा म्हणून सध्याच्या घडीला सिंधुदुर्गातले 4 बुवा जर आपण पकडले, त्याच्यामध्ये यांचा नंबर या 4 बुवांमध्ये लागतो. 1 नंबरचे कॉमेडी बुवा आमचे संदीप पुजारी बुवा, दुसरे बुवा श्रीकांत शिरसाट, तिसरे बुवा आमचे जनार्दन पेडणेकर बुवा आणि चौथे बुवा आमचे जोईल बुवा. मनापासून या 4ही बुवांना मी लोकांना हसवण्याचं प्रामाणिक काम करतात. आणि हे 4ही बुवा असे आहेत, माझ्या तरी थोडंसं नाकावर राग असतात, पण या माझ्या 4 बुवांच्या कधीही नाकावर राग नाही. तुम्ही बघा, आता फक्त लक्षात घ्यावा तुम्ही. मका काही जास्त बुवांबद्दल बोलायचं नाही. बुवांनी सांगितलं परंपरा आपण टिकवतोय. आणि आज 2020 आहे, त्याच्यानंतर 10-10 येईल, त्याच्यानंतर 5-5 येईल, आणि मग कसले तिरपळणीचे दांडे घेऊन बुवा येतले. बुवा ही वेळ ज्यावेळी येईल त्यावेळी मी हे बसतान घरी बसवेल. आणि काय पंगेऱ्याचो दांडो, मी म्हणतोय तुमका पंगेऱ्याचो दांडो होय किती, तुमका फोपायाचो दांडो पण बस होईल. गणेश पांचाळ बुवा यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. काय बुवा माहिती आहे, मला तुम्हाला वाईट बोलायचा अधिकार नाही, पण बारीची दिशा बाजूला नेताय तुम्ही. तुम्ही काय सांगितलात, हा पवार बुवांची आणि काय माझी बारी त्या दिवशी झाली त्याचा बुवांनी उल्लेख केला. बुवा मी प्रामाणिकपणे सांगतोय, सुरुवातीला बारी ही बारी असते, तो राग मागे पुढे कधी काढू नये. आणि माका एक तुका सांगूचा हा की दुसऱ्याची मडी घेऊन तू कित्याक रडतो. बुवा जेव्हा दुसऱ्याचे विषय घेऊन एखादा बुवा पेटीवर बसतो ना, तेव्हा समजून जायचं की समोरचा बुवा कुठेतरी कमजोर होतोय. आपल्याकडे ताकद नाही आहे समोरच्या बुवाला बोलण्याची. बुवा तुम्हाला वाईट बोलण्याचा माझा नैतिक अधिकार नाही, लक्षात ठेवा. मी वाईट बोलणं कमी केलंय, पण मी परत एकदा सांगतोय, बारी ही बारी असते. मगाची मी पवार बुवा आले, त्यांचं स्वागत केलं, आमच्या बाजूला बसून आम्ही 50 ते 60 फोटो काढले. पवार बुवाला स्टेजवर बोलावून विचार, पण तुझा कसा झाला, माका काय जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. काय बुवा म्हणजे खैसून तरी. पण मी असं आता तू जर विषय काढलंच म्हणून ना, नाहीतर माका त्या विषयात पडायचा नाही. तू काय एक नडता बुवा तो माहिती आहे सिंधुदुर्गातलो समीर कदम, माहिती आहे तुका. खुडीयातले माझे सगळे मित्र येले, कोणी राग मानू नको माझे, ते जाऊ तुम्ही 100 रुपये माका देऊ नको, तो विषय वेगळो हा. पण आपले सीमा एक आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्ही राग मानू नको. बुवा माझो एकदम जवळचो मित्र हा, बरोबर ना. काय असता चाहते असतात त्यांना थोडासा वाईट वाटतं आपण जेव्हा आपल्या बुवाक बोलतो तेव्हा, बरोबर ना. तेव्हा तुम्ही माझेच असतात. माझो देवगड, माझो सिंधुदुर्ग, माझा कोकण आणि माझा सगळा महाराष्ट्र. ह्या ज्या बुवाक कळला तोच पुढे जातो, लक्षात ठेवा. दुसऱ्याच्या ओंधळीन पाणी पिणारे आम्ही नाही. समीर कदम बुवा तुका एवढं माका ह्यो विषय काढूचो नाही होतो हा. त्यांनी एक गजर लिहिला ना बघा, एवढो अजरामर झालो गजर तो. माका बोला तू बुवा पवार बुवांचा विषय घेऊची. एक सिंधुदुर्गात वाघ जन्मा गेलो हा. पवार बुवा बाजूकट ठेव, मी म्हणतोय जन्मा गेलेलो वाघ दुसऱ्या दिवशी लोकी बुवाक लढा गेलो.
म्हणजे असो तो स्वप्नातच होतो की काय 9 महिने अरे लोक्यात जाऊन लढाचा जन्मात घेतली गेलोय काय म्हणजे तयारीतच होतो माका वाटतं दांडे तलवारी घेऊन. तर ते का पानिया जाऊ कोई तुका माझ्या बरोबर टप करू का किती वर्ष लागली काय रे तुझे विषय आणि माझे काय ते बोलला बुवा या असले धंदे आहे ते कळी करूचे धंदे सोड म्हणूनच आपलं मराठी माणूस मागे पडता मुंबईतून त्या बाजूक गेलो तिकडे हे कळी करून बाकीचे बघ कसे गाळ्या गाळे लावून होत. तर माझो ह्यो मुद्दो हा की समीर कदम नावाचा जो वादळ हा प्रामाणिक सांगता एक सुंदर भजन करणारो बुवा त्यांनी एक गजर लिहिल्याने या बुवावर कॅसेटला. मग तो तुका जो नडता तो गजर माका किती लागलो माहिती आहे बुवा माझ्या देवगडच्या बुवाबर असो गजर काय तो थोडक्यात सांगतोय. पुढी येचून इलो इलो पुढी येचून इलो 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 एक गाणे दोन इलो इलो एक गाणे दोन इलो इलो एक गाणे दोन. कसा वाटला कशाला दुसरे विषय काढतं हा ते धंदे बुवा आता बंद कर. तुका प्रामाणिक सांगते मी तुका लोकांचा मनोरंजन करून जर वाहवा मिळवूची असली तर मिळव नाही तर या दिव्यात येऊन तुका आज सांगते मी तुका किलेस करूचो असलो माझी तयारी हा. आणि आम्ही परत एकदा सांगतोय परत एकदा या दिवावासियांच्या समोर आयुष्यात गुंडूबुवानी आली मी कधीही जर वाघ म्हटलं स्वतःला तर एक तरी उदाहरण दाखवा. लोकांच्या ध्यानामानात पाहिजे वाघासारखा लढतोय कोण वाघासारखे बारी कोण करतोय उगाच शेळियंका वाघ कोण नाही म्हणत. आता त्याचा धंदो काय तो तुमका सांगायला ठेवतोय 5 आवाज काढतलो तो भजनच त्याचा तेवढा हा माका बोलायचंच नाही होता देवा शपथ मी ठरवून इल्लंय माका मी टार्गेट 2-4 बुवा फक्त ठेवलेले असत बुवा सगळ्यांशी दुश्मनी खय पत्करू माका तेवढी ताकद हा माझ्या हाडाची काढ आणि तुंतुना झाला हो सगळा आणि हे माका आता छळूक लागले होत तसो मी गप बसान ढेंगा झाली तरी उलटो करीन आणि मानेत गुटाळीन तुझ्या लक्षात ठेव. भारी झाले खयचे विषय काय पेटली बारी ह्या झाला आणि तू काय मजा बघू गेलं तरी मी म्हणतोय जोयलाच मी बोलवले आणि बाजू गेलो नाही किती काय रे लब्बाडा काय सांगत होता विसरलं बक्षिसांचा लयच झाला जेव्हा शब्द बाकी काय नाही बघ तुझं पासी परी तू जागा चुकलासी त्याच्याकडे बसान तू फक्त साधो एवढाच ह्यो कायच करू शकत नाही. आता निळू फुल्यांका हात घालतलो मी सांगते तुमका बघायला ह्यो आवाज नाही काढल्याने त्यांनी तर नाव माझा आजपासून लोके बुवा लावतोय नाही त्या 5 2-3 तरी भियान काढतलो आवाज. निळी फुल्यांचा झाला काय मग तो शरद पवार म्हणजे 84-85 वर्षाचे आज ते असत आज त्यांना कॅन्सर सारखो आजार हा अशा माणसाचा पण तो आवाज काढणार आणि लोक टाळीये पण त्याच पद्धतीने वाजवतात हा तारीफ करते मी सगळ्यांची. त्याच्यानंतर म्हाताऱ्या आवशी बापसाची माझी आज आई 85 वर्षाची हा अशा वयोवृद्ध स्त्रीचा किंवा म्हाताऱ्या व्यक्तीचा ते आवाज काढणार. 3रा 4था आवाज नाना पाटेकरांचा तो काढलाच पाहिजे आपण या मताशी सहमत आहे. 5वा आवाज सध्या त्या देवगडात आमच्याला वांडर हाकू नेपाळी येतात नेपाळी हलू अरे लोकांना हसव ना पवारांनी वाट लावल्यानी यांनी वाट लावल्यानी मग तुझ्या लक्षात येत नाही जेवढे बुवा माका नडतले होत ना तेव्हा समजून जायचा आपण काहीतरी सध्याच्या घडीत असव त्याकाच नडतत कोणात तरी बुवा नडत नाही खायचे याची ताकद एकाच नडणार ना. आणि मी पवार बुवांचा एक शब्द बोललोय पण नाही होय आणि भविष्यात बोलायचंही पण नाही सांगतोय त्यांच्यासारखं देव माणुसकीच्या दृष्टीने तुका वाटला काय ते मला पाश्चात्य ठेवतले प्रामाणिक सांगतोय मी हे प्रामाणिक सांगतोय आणि माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगतोय. भजन हे भजन असतं लक्षात ठेवा. भजन हे भजन आणि मैत्री ही मैत्री असते. तुका आत्ता शब्द देते पवार माका 500 नव्हे अजून 1000 दिल्याशिवाय तर ऐसून गेले तर नाव माझा बदलून ठेवलं लक्षात. अरे पवार म्हणतात त्यांना कोणते जोईलो तो हो
अरे दोस्ती हा बुवा खायचे विषय घेऊन भांडतो कुळ भांडता वजनाबरोबर एका वाटला का घेऊन बघे जरा हो तोलो अरे माका असलीच मुद्द्यांची गरज असता मी जरा हय खंय सूत गावला काय कानाप काढूक सुरुवात भजनरावला बाजू पण असे लोकांना हसवशील आता आता लोकांच्या कसं चेहऱ्यावर हसवा बघा अरे मी भानगडी करू गेलो असतो ठरवून इलो का तुका कोणी शिकून पाठवल्या ना अरे गुंड्याला नाही ना काय शिकवल्या ना अरे माझा मित्र तो आणि त्या गणेश धुरेने त्यांना वाघ म्हटले नाही त्यांच्याबद्दल बोल ना तुला हिंमत असली तर आता पवारांबद्दल बोललंच ना हिंमत असत तर बंडूबुवाबद्दल बोल रे कोणते मग असो हे मनोरंजन झालं माझे जवळचे मित्र सन्माननीय जनार्दन पेडणेकर बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस 300 रुपयांचं बक्षीस आहे आज रेट पण वाढवल्याने बघ हे 300 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा पद नाही काहीतरी गाडी घालशी तुमका एक सांगताय तो 6वा आवाज पण काढतलो हा तेव्हा ह्या बाजूच्या लोकांनी सगळ्यांनी पुढे येऊन राहायचा 6वा आवाज तो काढणार माईक शक्यतो मागच्या बाजूक जाऊ करू त्या वेळा काढता तो हा बाबा विकास 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 रघुनाथ मोरे धन्यवाद धन्यवाद त्यांच्याकडून हे पहिलं आणि दुसरं दादा आमचा विलास दादा एकच वादा आमचा विलास दादा मागे उभा मंगेश पुरी उभा मागे उभा नाम गुम जाएगा तेरा ये बदल जाएगा मेरी आवाज़ की गरिया गरिया गरिया
वासुदेव 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 वासुदेव
चंद्रभारी शंख भेरी चंद्रभारी शंख भेरी गौरी धन्यवाद. धन्यवाद. माझे जिगरी मित्र योगेश आणि संदेश यांच्या